नमस्कार मंडळी. माझा फेवरेट मार्केटिंग कॅम्पेन ॲक्च्युली एक प्रॉडक्ट किंवा कंपनी किंवा ब्रँड नाही आहे. माझा फेवरेट मार्केटिंग कॅम्पेन आहे म्युच्युअल फंडचाही आहे. 15 वर्षांपासून चालू आहे. ॲटलीस्ट मी बघतो त्याला, आपण जगांनी बघितली असेल, पण त्याच्यामध्ये खूप शिकायसारखं आहे. नंबर 1, एकच संदेश, स्पष्ट, सतत, कन्सिस्टंटली. म्युच्युअल फंड सही आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. तोच एक मेसेज आपल्याला नेहमी त्यांच्या ॲडवर दिसतो आणि मार्केटियर्ससाठी खूप टेम्पटिंग असतं आपण चेंज करायचं. आपण बोर होतो स्वतः. त्यांनी पण ते कधीच झाले नाही. त्यांनी एकच स्पष्ट सतत संदेश मेसेज दिला. नंबर 2, कलेक्टिव्ह ट्रस्ट. कधी काय होतं, एक कंपनी किंवा एक ब्रँड खूप ॲड केली ना, तर आपल्याला त्याच्यावर थोडा ट्रस्ट कमी होतो, कारण आपल्याला माहिती आहे की ते आपल्याला काहीतरी विकत आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्या म्युच्युअल फंड्सनी एकत्र येऊन एक कलेक्टिव्ह ट्रस्ट क्रिएट केलं. तर इट लुक्ड लाईक अ डायव्हर्सिफाईड मेसेज, विच इज वॉट अ म्युच्युअल फंड इज, विच इज व्हेरी स्मार्ट. तिसरं, त्याच्यामध्ये त्यांनी विश्वासाचे चेहरे घेतले. सचिन मेन, धोनी, रोहित शर्मा. क्रिकेट इज अ युनिफाईंग फॅक्टर फॉर इंडिया. तर असे चेहरे घेतले जे सक्सेसफुल लोक आहेत, त्यांच्यावर आपल्याला नॅचरली विश्वास येतो, राईट. तर हे 3-4 गोष्टींनी आता तुम्ही बघा काय इम्पॅक्ट झाला. आपल्याकडे 2014मध्ये रफली 50 लाख SIP अकाउंट्स होते. आजच्या डेटमध्ये आपल्याकडे रफली 9 ते 10 कोटी SIP अकाउंट्स आहेत. नंबर 2, मंथली SIP इन्फ्लोज 2014मध्ये रफली 1200-1300 कोटी होतं. आज आता जुलै किंवा जुलैमध्ये 27,000 कोटीचा SIP इन्फ्लो झाला आहे. तर लोक करतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट. म्युच्युअल फंड सही आणि सारखं ऐकून तोच संदेश ऐकून ऑल्सो मार्केट हॅज डन वेल लास्ट 10-11 years ब्रॉडली. सम डिप्स हॅव हॅपन्ड, बट मार्केट हॅज ब्रॉडली डन वेल. तर खूप असं मला वाटतं की ह्या मार्केटिंग कॅम्पेननी म्युच्युअल फंड्स, आता आपल्याला असं वाटतं ना की ब्रँडिंग, मार्केटिंग युजली फायनान्स किंवा म्युच्युअल फंड्सला काय येईल, पण माझ्यामध्ये त्यांनी सगळ्यांना शिकवलं आहे की मार्केटिंग कसं करायचं असतं, एस्पेशली फायनान्शियल हाय ट्रस्ट स्पेस. ह्याच्यामध्ये आता इश्यू हा आहे की हा सगळा जो पैसा आहे 27,000 कोटी, तो आता जातो आहे फक्त 5-6 हजार कंपनीजमध्ये. आणि ह्या कंपनीजमध्ये लास्ट आता ह्यांची जी अर्निंग्ज आहे ही वर्षानुवर्ष फक्त 8 ते 10% वाढती आहे. तर त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन खूप जास्त वाढतं असं लोकांना वाटतं की ओव्हर प्राईस्ड मार्केट इंडियाचा. म्हणून भरपूर फॉरेन इन्व्हेस्टर्स निघालेत. आपलं नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट दिस इयर इन इंडिया हॅज बीन मच लेसर. पण डोमेस्टिक आपल्यासारखे लोक आहेत जे SIPमध्ये टाकत आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी मार्केट वाढतं आहे. तर देर आर मल्टिपल वेज टू लुक एट इट. पण मार्केटिंग इज ग्रेट. समटाइम्स पीपल माइट से दॅट ग्रेट मार्केटिंग सेल्स अन ॲव्हरेज प्रॉडक्ट, पण माझ्या मते आय थिंक ग्रेट मार्केटिंग हॅज सोल्ड अ गुड प्रॉडक्ट. जय महाराष्ट्र.